राऊत साहेब, तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल ना, एक जरी पुरावा असेल तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या. तुम्ही त्या संदर्भातला पुरावा माध्यमांसमोर दाखवा. विनाकारण डोकं फिरल्यासारखं हवेमध्ये बडबड करू नका. तुमच्याकडे कागद असेल, तुमच्याकडे पुरावा असेल, तर सत्य असेल तर ते जनतेसमोर मांडा. लोकांनी सत्य स्वीकारलेलं आहे. सातत्यानं दिशाभूल करण्याचा कार्यक्रम संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. कृपया दिशाभूल करू नका. अपघाताची चौकशी होते, याच्यामध्ये काही काळबेळ असेल तर ते निश्चितपणे समोर येईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. कारण अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. हा जर का घातपात असेल तर याच्यातला दूध का दूध आणि पाणी का पाणी चौकशीमधनं समोर येईल. परंतु मी सातत्यानं भ्रम पसरवण्याचं काम, आपल्याकडे पुरावा काहीच नाही आणि उठसूट बोलायचं हा धंदा संजय राऊतांनी बंद केला पाहिजे. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल. परंतु अजितदादा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल त्यांचं मत काय होतं हे देखील एकदा बघितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता, ते बोललेही नव्हते. मुळामध्ये राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हायचं असेल तर ते निवडणुकीपूर्वी झालं असतं. परंतु अजितदादांची देखील विलीनीकरणाबद्दलची इच्छा होती का हा देखील या निमित्ताने प्रश्न आहे. त्यामुळं विलीनीकरणाच्या चर्चेबद्दल देवेंद्रजींबद्दलही ते बोलले नव्हते किंवा अन्य कुणासोबतही त्यांची चर्चा झाली नव्हती. तरीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंब एकत्र येणार असतील तर आमचा त्याला आक्षेप नाही, आमचा त्याला विरोध नाही. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे. परंतु आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं, आपल्यालाच उपमुख्यमंत्रीपद मिळावं, आपल्यालाच राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण सत्ता ताब्यात घ्यावी, यासाठी काही डोमकावळे राष्ट्रवादी अजितदादा पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत का हा देखील माझा सवाल आहे. अशा डोमकावळ्यापासून महाराष्ट्राने सावध व्हायला पाहिजे. त्यापैकी एक डोमकावळा कोण असतील तर ते संजय राऊत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.